नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शरद पवार गटाचा अजित पवार गटाला पुन्हा जोरदार धक्का। अजित पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी केला शरद पवार गटात जंगी पक्षप्रवेश। काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीला वेग आला आहे। राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आपली ताकद दाखवली आणि विधानसभा निवडणूक जवळ येताच महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपले पाय घट्ट करताना दिसत आहेत। यामध्येच उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांना सोडून गेलेले नेते व कार्यकर्ते घरवापसी करताना दिसत आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीणमधील अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करत त्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला। काल खासदार सुप्रिया सुळे ह्या महिला मेळावा घेण्यासाठी जळगावात आल्या होत्या। यावेळी खासदार सुळे यांच्या हस्ते अजित पवार गटातील युवक कार्यकारिणीतील 20 जणांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला। मंत्री अनिल पाटील हे कार्यकर्त्यांना वेळ देत नसून कार्यकर्त्यांची कुठलीही कामे करत नसल्याने नाराजी व्यक्त करत या पदाधिकाऱ्यांनी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी घरवापसी केली आहे। यात अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहिल पटेल, युवक शहर जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख युवक रफिक पटेल, युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्यासह 20 जणांनी अजितदादांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला। तर तुम्हाला काय वाटतं, या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे जळगावमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढेल का आणि शरद पवार गटाला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा। आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रय्या महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।